श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी शेअर करणार आहे वन ऑफ माय फेवरेट रेसिपी। तर आज आपण करणार आहोत सोयाबीनचा पुलाव। तर आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या सर्व व्यवस्थित कापून घ्यायच्या आणि जर मी सोयाबीन थोडंसं भिजत ठेवलं होतं अगोदर, त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये असं सोयाबीन, मिरची, आलं, लसूण असं थोडंसं जाडसर वाटलं। त्याच्यानंतर पहिले हे सोयाबीन आहेत ना, हे तेलावरती अशा प्रकारे भाजून घ्यायचे। आता मी ह्याच कुकरमध्ये भात करणार होती, पुलाव आपला करणार होती, त्यामुळे मी ह्याच्यातच भाजून घेतले, वेगळ्या कुठल्या भांड्यात नाही घेतले। तर अशा प्रकारे छानपैकी ते भाजून घ्यायचे। तेलामध्ये तुम्ही बटरमध्ये फ्राय करू शकता किंवा तुपातही फ्राय करू शकता, खूप सुंदर लागतात ते, तुम्ही असेच खाल चकण्यासारखे सॉरी। तर त्याच्यानंतर आता मी जेवढ्या माझ्याकडे भाज्या होत्या, म्हणजे मी ह्याच्यात टोमॅटो, कांदा थोडं घेतला आहे, वाटाणा, त्याच्यानंतर अजून ढोबळी मिरची सुद्धा घेतलेली आहे। हे रात्री मी बनवते आहे, त्याच्यामुळे मी थोड्या प्रमाणातच हे केलं, कारण मी खूप कमी प्रमाणात खाते। आणि छानपैकी आपलं सुंदर असं भाजलेलं हे सोयाबीन आहे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपण जे वाटप मगाशी मिक्सरच्या भांड्यात वाटलं, ते मी असं जाडसर वाटप ह्याच्यामध्ये टाकते आहे, मिक्स करते आहे। आता ह्याच्यामध्ये कुठलंही खोबरं जाणार नाही आहे किंवा विशेष प्रकारची चटणी जी मास्टर शेफ ॲड करतात अशी काही जाणार नाही मित्रांनो। छानपैकी साधीशी सिंपलशी आपली घरगुती रेसिपी आहे ही, तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान आहे आणि झटपट बनते। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मी ना मसाला फक्त आपला मालवणी मसाला, हळद आणि मीठ एवढंच ॲड केलेलं आहे। कांदा, लसूण, लाल तिखट एंड ऑल असं काहीही ॲड केलेलं नाही। खूप सिंपल खिचडी आहे ही, कारण ही मी रात्रीची खाते आहे, त्याच्यामुळे ह्याला खूप लाईट आणि खूप कमी प्रमाणात मी बनवलं आहे। तर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं, तुम्ही जास्त प्रमाणात ॲड करून तुमच्याप्रमाणे मसाले ॲड करून तुम्ही करू शकता। तशा प्रकारे मी थोडंसं हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपले हे फ्राय केलेले सोयाबीन त्याच्यामध्ये टाकायचे। सोयाबीन फ्राय केल्यानंतर खूप सुंदर कडक असे लागतात, खूप छान लागतात। तुम्ही कधी फ्राय करून असा भात करून बघा। त्याच्यानंतर मला जेवढा पाहिजे होता तेवढा मी ह्याच्यात भात घेतलेला आहे, तांदूळ भिजवून टाकलेला आहे। तुम्ही बिर्याणी राईस तुम्हाला पाहिजे, तुम्ही बिर्याणी राईस सुद्धा ॲड करू शकता। मी आपला साधा सिंपल राईस घेतलेला आहे नेहमीचा। आणि त्याच्यानंतर सोयाबीन भिजवलेलं हे जे पाणी आहे ते मी ह्याच्यात ॲड करते आहे। ते यखनी पुलावमध्ये कसं ते गरम मसाल्याचं पाणी ॲड करतात, तसंच ह्याच्यामध्ये मी हे ॲड केलेलं आहे। काही नाही, फक्त थोडीशी टेस्ट वाढावी, खूप छान टेस्ट येते ह्याच्यानं, ह्या पाण्यामुळे आणि आपण जे मिश्रण ॲड केलं होतं मिक्सरच्या भांड्यातलं त्याच्यामुळे। आणि आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे ऑब्व्हियसली गरम पाणी, जे मी प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये ॲड करते। गरम पाण्याने तो पदार्थ लवकरात लवकर छान मऊसूत शिजतो आणि त्या पदार्थाची पूर्णपणे चव सगळ्या जिन्नसांना, जेवढे घटक तुम्ही त्या पदार्थामध्ये टाकलेत त्याला लागते। तर गरम पाणी ॲड करण्याचं हे एक कारण आहे। आणि दुसरं म्हणजे तुमची मुलं जर सोयाबीन खात नसेल तर नक्कीच त्यांना हा भात खायला द्या, कारण एका सोयाबीनमध्ये 2 अंड्यांचं प्रोटीन आहे, त्यामुळे सोयाबीन एवढं पौष्टिक आणि एवढं चांगलं आहे। तर बघा, आपला सुंदर असा पुलाव, मऊसूत पुलाव रेडी झालेला आहे आणि लवकरात लवकर आता मला तो खायचा आहे, कारण मी दुकानातून खूप लेट आली आणि आल्यानंतर हा पुलाव केला, कारण भरपूर दिवस मला सोयाबीन खायची इच्छा झालेली आणि मी छानपैकी त्याच्यावरती असं माझं तुम्ही गोवर्धन तूप वापरते, कधी कधी अमूलचे सुद्धा वापरते। आता हे सगळं तूप टाकून असं छानपैकी मी हा रेमटवला आहे भात। तुम्ही सुद्धा ट्राय करा, हलका फुलका आणि सहज सोपा होणारा सोयाबीनचा पुलाव।